आता ही नवीन गँग आलेली आहे, हा नवीन गँगचे पुन्हा हे उपद्रव सुरू झालेले आहेत. त्यामुळं याच्या मुळाशी जा, हे जे मूळ आहे हे खोदून काढून शुभम लोणकर असू दे की बिश्नोई असू देत यांना ताब्यात घेऊन या कायमचा या टोळीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. तो कराल का? अध्यक्ष महोदय, मुळात आपण जर बघितलं तर पोलिसांनी मागच्या काळामध्ये चांगली कारवाई करून या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे. तोही जेलमध्ये प्रवीण लोणकरला अटक केलेली आहे. आता यांचे भाऊ जे बाहेर आहेत, जे परदेशात आहेत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे? ती मोडस ऑपरेंडी अशी आहे की VPNच्या फोननी तिकडनं ते कोणाला तरी फोन करतात, त्याला धमकी देतात. धमकी दिल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर ते सोडून देतात. एखाद वेळेस तो जर घाबरलेला असं दिसलं त्याला धमकी देतात. 5-7 लोकांना फोन केल्यानंतर एखादा जो असतो त्यातला UP किंवा बिहार मधले जे भाड्याचे गुंड असतात त्यांना सांगतात त्याच्या घरासमोर किंवा त्याच्या दुकानासमोर जाऊन गोळीबार कर. त्याच्यावर नाही करत, जेणेकरून तो टेरराईज झाला पाहिजे आणि टेरराईज होऊन त्यांनी खंडणी दिली पाहिजे. ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे. यांनी आता जेवढ्या ठिकाणी हमले केले त्या ठिकाणचे गुंड आपण शोधून काढले. ते सगळे भाडोत्री निघाले, सगळे पैसे देऊन त्या ठिकाणी ते करतायत. त्यामुळे आम्ही आता अशा पद्धतीनं कोणालाही फोन आला तर आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही काळजी करू नका. हे काही फार शूरवीर लोक नाही आहेत किंवा यांच्यात काही फार ताकद नाही आहेत. ते कुठेतरी परदेशात बसून तुम्ही घाबरले तर तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत. आणि याच्यासोबत आता आपण या VPNच्या माध्यमातून जे फोन येतात याचाही पाठपुरावा, कारण हे काय करतात, एका देशातनं 3-4 देशाचं मास्किंग करून आपल्याकडे हा फोन येत असतो. त्यामुळे ते शोधणं जरा कठीण जातं, पण तेही आपण शोधतो आहोत. आणि शोधून बरं यांच्यामध्ये आता काय झालंय की ही जे काही फोन यायला लागले यांच्यात आता आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे 2 जण आहेत. जे पूर्वी एक गँग होती त्याच्यात 2 गँग झाल्या. कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाल्या आहेत. दोघंही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत. पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल. तर आपण 2014 मध्ये जी टीम तयार केली होती तशीच टीम जर तुम्ही तयार केली तर मला वाटत आहे की एक्स्ट्रा फोर्सेस आपल्या लोकांना सुरक्षा देण्याकरता किंवा कोण खंडणी मागण्याची हिंमत करणार. मागच्या काळात जेव्हा रोहित शेट्टी यांच्याकडे त्यांनी घटना घडवायचा प्रयत्न केला त्याही लोकांना आपल्याला माहिती आहे, आपण शोधून काढलं, मोका लावला, जेलमध्ये टाकलं. आपण जे म्हणतात निश्चितपणे तशी टीम आपण तयार केली. अजून ती स्ट्रेंथन पण आपण करू. मुळामध्ये मुंबई पोलिसांचा इंटेलिजन्स फार चांगला आहे. अशा लोकांना पकडणं, शोधून काढणं यात मुंबई पोलीस एक्सपर्ट आहेत, ते काम करत असतात. याच्यामध्ये पूर्वी जशा गँग्स ऑपरेट करायच्या त्या मुंबईत असायच्या, त्या धमक्या द्यायच्या, त्या बंदुकीने गोळ्या चालवायच्या. आता हे जास्त हुल देण्याचं काम करतायत. हे सायकोलॉजिकली त्यांना म्हणजे त्यांनी बाबा कशाला अंगावर घ्यायचं, देऊन टाका अशा पद्धतीनं केलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. पण याही बाबतीत निश्चितपणे आपण कारवाई करतोच आहोत. अजून जास्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे, ती पण आपण करू. आणि आपण जसं म्हणालात एक चांगली टीम या संदर्भात आपण तयार करू. मुंबईमध्ये बंदोबस्त त्यांच्यावर होतोय, परंतु पुण्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही. आणि पुण्यामध्ये अशा 3 घटना घडल्या आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रयत्न करतायत, परंतु त्यांचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशा पद्धतीनं शासनाने पावलं. मुळामध्ये हे जे काही बिश्नोई आणि गोदारा हे जे आहेत हे देशभरात करतायत. केवळ आपल्या राज्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये आहेत. या भागातले जे लोक आहेत, धनिक लोक आहेत, त्यांना कशा प्रकारे टेरराईज करतात. पण आपण बघितलं असेल कुठेही आपण एकही घटना होऊ दिली नाही. उलट मागच्या काळात ज्यांनी गोळीबार केला त्यांनाही जाऊन आपण पकडून आणलं, तेही परत भाड्याचेच मिळाले. म्हणजे शेवटी काय आहे की अल्टिमेटली लाखभर रुपये घेतात त्यांच्याकडनं आणि येऊन हवेत गोळीबार करून यांना घाबरवून ते चालले जातात. पण असे लोक आपण सोडत नाहीत, त्यांनाही पकडून आणतोय आणि त्यांच्यावरही मोका लावतोय. त्यामुळे निश्चितपणे पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. आम्ही केंद्र सरकारचे हे लक्षात आणून दिलेलं आहे की या ज्या काही गँग्स ऑपरेट होत आहेत, ज्या बाहेरून होत आहेत, आता गँग्स तर त्यातले मेन 2 बिश्नोई आपण पकडलेले आहेत, तरी आता 3रा बिश्नोई आहे त्याचा भाऊ एक, जो आता हे सगळं करतोय, जो छोटा आहे तो. तर आपण हे केंद्र सरकारचे लक्षात आणून दिलेलं आहे आणि तेही प्रयत्न करतायत की अशा पद्धतीनं जे बाहेरून ऑपरेट करतायत त्यांना कशा पद्धतीनं परत आणायचं हा प्रयत्न चालला.